प्रेम पूजाला इतके मन मिळाव व त्यांच्या आचार विचारांची संगत पाहून धर्मरावांना खूप चांगले वाटते. सीताबाई मागेच उभ्या असतात. त्या अचानक बोलल्याने धर्मराव थोडे घाबरतात आणि म्हणतात, काय ग, तू केव्हा आली? अहो, आपल्या लेकीचं प्रेम किती पक्क आहे ते आज मला कळालं. तुम्ही जो निर्णय घेतला तो योग्यच घेतला. प्रेम सारखा नवरा तिला मिळणार नाही. आज मला कळाले की तुम्हाला प्रेम इतका का आवडतो. इतकं गोड बोलणं ऐकून धर्मराव म्हणतात, हा चला आता झोपा, सकाळी शेतावर जायचं आहे. सर्व रात्र शांत व निवांत झोपेत गेली. सकाळी सर्व लवकर उठले. उठल्यानंतर धर्मराव म्हणतात, पूजा, प्रेम उठला का? अहो बाबा, तो अजून झोपला असेल. घरची सवय आहे त्याला. तो आता 10-11 वाजताच उठेल. पण वास्तव्यात पूजा जे बोलते ते होत नाही. पूजा बोलतच असते की तितक्यात प्रेम बाहेरून येतो. प्रेमला पाहून पूजाचे तोंड उघडेच्या उघडे राहते आणि म्हणते, प्रेम, तू सकाळी आंघोळ केली आणि बाहेर फिरून पण आला? तेव्हा प्रेम म्हणतो, लग्न झाल्यानंतर तुला वडिलांच्या घरी ठेवलं तर मला ते आवडणार नाही. आता काही नोकरी बघायला नको, त्यासाठी आंघोळ केली, ती पण थंड पाण्याने, आणि पेपर आणायला बाहेर गेलो होतो. प्रेम इतके बोलतो व आतल्या खोलीत निघून जातो. तेव्हा धर्मराव म्हणतात, पोरी, परिस्थिती माणसाला सर्व काही करायला लावते. मग हे सकाळी उठणे काय अवघड थोडी आहे. या घरात पहिल्यांदा तुझ्या अगोदर कोणी दुसऱ्या व्यक्तीने आंघोळ केली. आता एका अर्थाने तू आळशी झाली आहे असं मला तरी वाटतं. वडिलांच्या बोलण्याचा पूजाला काहीच राग आला नाही. उलट तिला ही एक नवालाची गोष्ट वाटली की चक्क प्रेम पहाटे उठला. थोड्या वेळाने सर्वांनी आंघोळी आटोपल्या, नाश्ता केला व शेतावर गेले. घरी सोनी, पूजा व प्रेम होते. प्रेम वर्तमान पेपराचे पानं चाळत असतो. काही नोकऱ्या त्या करण्यायोग्य असतात, त्यामुळे पूजा पण म्हणते, यात तर मला पण नोकरी मिळू शकते. तेव्हा पूजा प्रेमला विश्वासात घेऊन म्हणते, प्रेम, लग्नानंतर मी पण नोकरी करेल. जोपर्यंत आपली गाडी रुळावर येत नाही तोपर्यंत प्रेम पूजाला काहीच बोलत नाही, कारण शेजारीच सोनी बसलेली असते. पण प्रेमच्या नजरांनी पूजाला बरोबर सांगितले. 2-4 दिवस प्रेम फोन करून विचारत असे, सर, तुम्ही वर्तमान पेपरात नोकरींसाठी जाहिरात दिली होती, तर मी इच्छुक आहे तुमच्या कंपनीत नोकरी करण्यास. प्रेम फोनवर सर्व शिक्षण सांगत असे, पण प्रेमचे नाव संपूर्ण जिथे आले तिथे प्रेमला नोकरी देण्यास नकार द्यायचे, कारण कंपनीचे मोठमोठी साहेब लोक ही प्रेमच्या वडिलांच्या पुढे नोकर होते आणि त्यांच्याच पोराला नोकरी देणं त्यांना हे योग्य वाटत नव्हतं. धर्मरावांच्या घरात फुकट जेवायचे हे प्रेमला पटत नव्हतं. म्हणून प्रेम धर्मरावांबरोबर शेतावर शेतकाम शिकू लागला. हळूहळू त्याने शेतातील सर्व माहिती घेतली व सर्व काही शेतीत कामे कसे करायचे याचे सर्व प्रशिक्षण घेतले. 15-20 दिवसात प्रेम संपूर्ण शेतकरी झाला होता. प्रेम दिवसभर काम करत होता व रात्री जेवून शांत झोपायचा. प्रेम व पूजा यांच्या विवाहाला फक्त 21 दिवसच राहिलेले होते. त्यामुळे घरातील सर्व मंडळी घरातील आवरसावर करण्यामागे लागलेली होती. घरातील सर्व व्यक्ती कोणती ना कोणती कामे करत होती. त्यात प्रेमने आपला सहभाग चांगला दाखवला, परंतु धर्मरावांना हे योग्य वाटत नव्हते. म्हणून ते प्रेमला सांगू लागले, पण प्रेमने धर्मरावांचे एकही ऐकले नाही. विवाहात कोणते पदार्थ बनवायचे यापासून सर्व तयारी झाली. आता 2 दिवसात विवाह होणार. तेव्हाच प्रेमच्या वडिलांनी फोन केला व सांगितले, प्रेम, मी तुला जे काही सांगेल ते तू नीट ऐक. ती मुलगी आपल्या बरोबरीची नाही. तुला एक चांगले स्थळ आले आहे. ते फार मोठे बिझनेसमॅन आहे. हे बघ, जे काही झाले ते तू विसरून जा. मी तुझं लग्न मोठ्या थाटामाटात लावून देईल. तेव्हा प्रेम म्हणतो, पप्पा, 2 दिवसात धर्मरावांची मुलगी पूजा, तिच्याबरोबर माझा विवाह आहे. तुम्हाला माझ्या लग्नात यायचं असेल तर या, नाहीतर. तेव्हा विश्वासराव रागाच्या भरात म्हणतात, प्रेम, तू फार मोठी चूक करतोय. वडिलांचे पुढील शब्द ऐकण्याऐवजी प्रेम फोन बंद करून देतो. धर्मरावांना हे पाहून आनंद होतो की आजकालची मुलं मुलींना फक्त शारीरिक कामासाठी वापरतात, पण प्रेम तसा नाही. आणि मला याची पूर्ण शाश्वती आहे की प्रेम आपल्या पूजाला जीवनात काही कमी पडू देणार नाही. धर्मराव हे जीवनाच्या बाबतीत अतिशय कडक होते, कारण त्यांना विश्वासघाती व्यक्ती आवडत नव्हते. 2 दिवस अगोदरच पहिल्या रात्री प्रेमचे सर्व मित्रमंडळी पूजाच्या गावी येऊन लागले. मित्र तर होतेच, पण त्याबरोबर मित्रांचे जीवनसाथी पण होते. त्यामुळे प्रेमला जसा आपला परिवार आल्यासारखे वाटू लागले. धर्मरावांनी पाहुण्यांना पाहुणचार केला. धर्मरावांचा पाहुणचार पाहून सर्वांना धर्मरावांचे कौतुक करावेसे वाटले. 2 दिवसांनी प्रेम पूजाचे चांगले थाटामाटात लग्न